Hello friends, please like, share and subscribe the Electrocrux YouTube channel. Thank you. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपला नेक्स्ट टॉपिक बघणार आहे BJT. म्हणजेच काय बघणार आहे? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. त्यालाच आपण BJT म्हणतो. म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ह्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिजे आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये काय आहे बघा. इंट्रोडक्शन म्हणजे ओव्हरव्ह्यू ह्या टॉपिकचा पाहायच्या अगोदर त्याबद्दल काय आहे, BJT म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे काय ते पाहणं फार गरजेचं आहे. तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर वॉज डेव्हलप्ड बाय शॉकले अलॉंग विथ बेल लॅबोरेटरी टीम इन 1951. म्हणजे हे डेव्हलप कोणी केलेलं आहे? डेव्हलप्ड बाय शॉकले प्लस बेल लॅबोरेटरी टीम इन 1951. 1951ला शॉकले आणि बेल लॅब मिळून काय केलेलं आहे? BJT तयार केलेला आहे. इनिशियल स्टेजला हा कुठं वापरला जात होता? इनिशियली टेलिफोन स्विचिंगसाठी यूज केला जात होता. इनिशियली इट इज यूज्ड फॉर टेलिफोन स्विचिंग. पण ज्यावेळी BJT आपला आला, BJT आल्यामुळं काय झालेलं आहे? मॉडर्न इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती होऊन गेली. का तर BJT इज मेन बिल्डिंग ब्लॉक ऑफ ऑल मॉडर्न इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. म्हणजे ज्यावेळी BJT बेल आणि शॉकले यांनी तयार केला त्यावेळी पूर्णपणे क्रांती होऊन गेली. इट इज हे जे टर्मिनल्स कुठले आहेत? तर 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. कुठले 3 टर्मिनल डिव्हाइस आहे? तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर हॅज अ 3 टर्मिनल डिव्हाइस. तर हे 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. हे फार मोठा क्वेश्चन आहे. RTOच्या एक्झामला सुद्धा विचारला जातो. तर 3 टर्मिनल कुठले आहे? इमिटर, दुसरा आहे बेस आणि तिसरा आहे कलेक्टर. इमिटर, बेस आणि कलेक्टर हे 3 टर्मिनल ह्या बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर BJT मध्ये यूज केलेले असतात. आता FET म्हणून एक आहे, तो आपल्या सिलेबसला नाही आहे, पण BJT मध्ये 3 टर्मिनल आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. का तर तुमच्या RTOच्या एक्झामला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर कुठले आहेत? इमिटर, बेस आणि कलेक्टर. ह्याची छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवणार तुम्ही. तर आपला हा नळ आहे, पाण्याचा नळ असतो बरोबर का. इथं आपण बादली लावतो अशी, आणि हा नळ इथं कॉक असतो त्याचा. काही जण याला तोटी म्हणतात, कॉक. तर हा बेस आहे. हा काय आहे? पाणी इथं पडणार आहे. तर हा काय आहे? कलेक्टर. इथून इमिट होणार आहे. तर हा काय आहे? इमिटर. आणि इथं जे बेस आहे, इथून सोडायचं कुणाला किती सोडायचं ते कळलं जातं, ते बेस आहे. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे पाण्याच्या नळाचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी. इमिटर, बेस, कलेक्टर. तर हा झाला पार्ट त्यातला. नेक्स्ट काय आहे बघा. BJT ही जी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे, ज्याला आपण नॉर्मली काय म्हटलं जातं? ट्रान्झिस्टर जर उच्चार केला असेल तर ट्रान्झिस्टर म्हणजे शक्यतो 99% तो काय असतो? BJT असतो. कारण का हा वाईडली यूज केला जातो BJT.
तर हा BJT किंवा आपण जे ट्रान्झिस्टर म्हटलं जातं, हा कशासाठी यूज केला जातो, तर कम्युनिकेशन सिस्टीमसाठी सगळ्यात जास्त आता सध्या काय यूज केलेलं आहे, तर ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. ट्रान्झिस्टर म्हणजेच काय धरायला सांगितलं तुम्हाला, BJT. समजा FET आता तुम्हाला सिलेबसला नाही येतो, पण जर FET म्हटलं असेल तर ते काय येतं, तर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर येतं. तर BJTचा सगळ्यात जास्त यूज कुठं केला जातो, तर ॲम्प्लिफिकेशनसाठी यूज केला जातो. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी बघा, हा एक सिग्नल आहे, इथून येणारा सिग्नल आहे, तो काय आहे, एकदम वीक सिग्नल आहे. सिग्नल काय आहे, एकदम वीक आहे. इथं मी साईन वेव्ह टाईप काढतो, पण तो आपल्याला ॲम्प्लिफाय करून पाहिजे, म्हणजे सिग्नल काय करून पाहिजे, मोठा करून पाहिजे. तर त्या ठिकाणी BJTचा यूज जास्तीत जास्त केला जातो. म्हणजे BJT ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा यूज केला जातो. BJT इज यूज्ड ॲज ॲम्प्लिफायर. BJT इज यूज्ड ॲज अ ॲम्प्लिफायर. BJT कशासाठी यूज केला जातो, मॅक्झिमम ॲम्प्लिफायर यूजमध्ये केला जातो. तसंच इन अ डिजिटल कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स BJT इज यूज्ड ॲज अ हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक स्विच. म्हणजे हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून सुद्धा याचा यूज केला जातो. हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक स्विच. आता बघा, रीड बिटवीन टू लाईन्स हे फार उद्देश महत्त्वाचा आहे आपल्या इथं. इलेक्ट्रॉनिक स्विच हाय स्पीडचा काय संबंध येतो या ठिकाणी, तर एक साधं उदाहरण घेतो तुम्हाला. तो आपल्या घरातली ही ट्यूबलाईट आहे. आता इथं त्याचं स्विच आहे, असं शक्यतो नसतं, पण धरून चला, हा स्विच आहे. चालू बंद केल्यानंतर लगेच चालू होते का, नाही होत, थोडं फ्लिकरिंग होतं. त्याला N नंबर्स ऑफ रिझन आहे. पण इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये हाय स्पीड असणं स्विचिंगला खूप गरजेचं आहे. का तसं गरजेचं आहे, तर एखादा सिग्नल तुम्ही देत असता, असा हा समजा स्क्वेअर वेव्ह सिग्नल देत आहे, तर ज्या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे त्या ठिकाणी तो 0च व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी 1 जायला पाहिजे त्याच ठिकाणी 1च गेलं पाहिजे. हे फार गरजेचं असतं. अदरवाईज काही वेळा हजारो युनिट्सच्या मोटर तशाच चालू राहून पुढे काहीतरी डेंजरस ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यासाठी हाय स्पीड खूप गरजेचं आहे. हाय स्पीड कोण देऊ शकतं आपल्याला, तर BJT सुद्धा यूज केलेला असतो हाय स्पीड स्विचिंगसाठी. आता बघा, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरची डायग्राम कशी करता येईल आपल्याला तयार, तर हे दोन पद्धतीनं असतात. PNP हा फिगर 1, थोडी छोटी करतो फिगर, आणि दुसरी आहे NPN फिगर नंबर B. ह्या दोन फिगर आहेत. PNP म्हणजे काय आहे, N टाईप PN जंक्शन डायोडच आहे हे, PN आणि NP. तेव्हा इकडे NP आणि PN डायोडच आहे. ह्या ठिकाणी P टाईप जे मटेरियल आहे ते सँडविच केलेलं आहे. कशाच्यामध्ये, दोन P टाईप मटेरियलच्या मध्ये. इथं काय केलेलं आहे, P टाईप मटेरियल सँडविच केलेलं आहे दोन N टाईपच्या मध्ये. हे असे दोन प्रकार आहेत, एक तर PNP डायोड आणि दुसरं आहे ते NPN डायोड. हे यूज केलेलं आहे, तर हा इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. नेक्स्ट लेक्चरला आपण डायोडचं कन्स्ट्रक्शन बघणार आहे. जर काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तर आज इथं थांबतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.